साखरपुड्याची साडी लिहा. साखरपुड्याची साडी. हा आणि सगळ्यांसाठी कपडे लिहा. कपडे सगळ्यांसाठी आणि मिठाई सगळे म्हणजे साखरपुडे लागतील आपल्याला आणि एक 10 किलो आपल्याला पेढे पण लागतील. आणि मेकअपची ऑर्डर द्यायची आहे ती विसरू नका, ते लिहा. झालं सगळं? आता पाठवून द्या समर राजवाडेंना. एवढा खर्च आहे म्हणावं. अगं काहीतरी काय बोलतेस ग तू? हा सगळा खर्च त्यांना कशाला करू द्यायचा? आपण काही करायला नको? तर ते म्हणालेत की. काय झालं? तुम्ही काय शोधताय? अगं मी शेअर सर्टिफिकेट ठेवली होती ते बघतोय. इथे ठेवली होती का? बेडरूम मध्ये कपाटात ठेवली होती. कुठे पण ठेवता आणि कुठेही शोधता. अरे बाबा बाबा एक मिनिट. मुळात तुम्हाला शेअर सर्टिफिकेट वगैरे काही शोधायची गरज नाही. थांबा. हे घ्या. एवढे पैसे? हो, FD मोडली. अरे कशाला पण? तू FD मोडलीस? रोहन, पूर्वीसारखे रेट ऑफ इंटरेस्ट नाही मिळत आता. ताई हे बघ, आता दोन्ही लग्न एकत्र होणार आहेत ना, हे माहित होतं का आपल्याला? नाही ना. मग दोन्ही लग्न एकत्र होणार आहेत तर खर्चही डबल होणार ना, म्हणून मोडली. तुझे पैसे ना तू तुझ्याचकडे ठेव. ते सगळे पैसे तुला तुझ्या संसारासाठी लागणार आहे, कळलं ना? ताई हे बघ, मुळात ना मी हे पैसे तुझ्या संसारासाठी ठेवले होते, माझ्या नाही. आणि तुला माहितीये ना, तसे ते समर सर ऐकणार नाहीये. ते माझं लग्न, माझा साखरपुडा याची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली आहे. हो, पण ते आता तिच्या प्रेमाखातर करताय. तुझं लग्न झाल्यावर ती तुझीच रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. का? अधिराच्या भावाने स्वतःहून जबाबदारी घेतली आहे ना त्याच्या बहिणीची. घेऊ दे की त्याला, आपण बघत आलोच आहोत ना. मंदाकिनी, अगं ते सगळं लग्नाच्या आधी. एकदा ती आपल्या घरी सून म्हणून आली की तिचे लहान मोठे खर्च तिचा भाऊ करणार आहे का? आणि पण ते म्हणालेत ना करायचं म्हणून. घेऊ दे ना त्यांना, जाऊ करतात तर करू दे. काही काय बोलतेस ग तू? रोजची बिलं सगळी तू त्यांना पाठवणार आहेस का? हा आजचा खर्च, हा उद्याचा खर्च. चुप राहा, काही बोलू नकोस. उगाच वाद घालायचा म्हणून काहीतरी बोलू नकोस. पण माझं काय ऐकायचंच नाहीये ना. का ऐकू? काय करायचं ते करा. जुळवा करा, काही करा. ये का सुष्मिता, मला मदत करूया जरा. बाबा, तुम्ही खर्चाची चिंता नका करू. हे धरा. नंदू बाळा, कोणताही बाप त्याच्या लेकीच्या लग्नाचे पैसे तिच्याकडून घेत नसतो. बाबा, पण मी स्वतः व्यवस्थित कमावते ना, मग हरकत काय आहे? खरं तर मला ना ते माझ्या साखरपुड्याची जबाबदारी अधिराचे भाऊ घेतात, हेही अजिबात मान्य नाहीये. पण मग निदान आता बाकी खर्च तरी मला करू द्या. अगं आजपर्यंत तू या घराचा सगळा खर्च करत आलीस, आता आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी करू दे. बरोबर आहे बाबा तुमचं. आणि ताई, जसं तू मला सांगतेस ना की हे पैसे मी माझ्या संसारासाठी ठेवू, तसंच आम्हाला वाटतं की तू तुझे पैसे तुझ्या संसारासाठी ठेव. ताई हे बघ, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. आता तू एका अनोळखी घरात जाणार आहेस. आम्ही काळजीपोटी बोलतोय तुला हे सगळं. Okay, wait ना. Now let me be the squirrel. म्हणजे हा माझा स्क्विरलचा वाटा. म्हणजे हे माझं कॉन्ट्रीब्युशन आहे नंदुताईच्या लग्नासाठी. खारीचा वाटा आमचा. ते मी माझं एक ब्रँडेड मेकअप किट घेण्यासाठी जपून ठेवत होते, पण इट्स ओके, नंतर घेता येईल. म्हणजे तुमचा हा सगळा इमोशनल सीन बघून. एवढे पैसे कशाला खर्च करायचे? म्हणजे ट्रस्ट मी, आपण थोड्या कमी पैशात पण काहीतरी छान ऑप्शन्स मिळवू शकू. मी या शॉपिंग मध्ये जर कॉम्प्रोमाइज करते हे जर पिंट्या दादाला कळलं ना तर चिडेल तो माझ्यावर. अगं कॉम्प्रोमाइज नाही, प्रॅक्टिकल डिसिजन आहे हा. गाइस रिलॅक्स, प्लीज चिल. ओके, आता मी तुम्हाला तो डायलॉग म्हणून दाखवू का? काय असतं बरं तो? या प्यार एक बार होता है, शादी एक बार होती है और साखरपुडा भी एकदाच होतो. अधिरा, मलाही हेच सांगायचं तुला. आपण तसे कपडे ना एकदाच वापरतो,
आणि नंतर ते धूळ खात पडतात. अरे पण मग पडू देत ना, हा दिवस किती महत्वाचा आहे ते बघ ना. धीरा, अगं मला नाही घेता येणार ग इतकं महाग. हो अधीरा, ऍक्च्युली ही इज राईट. बरोबर बोलतोय तो. हे बघ, एवढे महाग कपडे घेऊन त्याचं मेंटेनन्स वगैरे, म्हणजे साधं ड्राय क्लिनिंग जरी करायचं झालं तरी 2-3 हजार, म्हणजे मला नाही माहित, पण आय गेस तेवढे लागतीलच ना. हाऊ डज दॅट इवन मॅटर? सो व्हॉट? अगं, इट विल कॉस्ट मनी. हो माय गॉड, तू केव्हापासून पैशाचा विचार करायला लागलास रे? मी करेन खर्च, ओके? हो ग, तू करशील, पण यांनी घेतले पाहिजेत ना पैसे. एकतर तुला माहिती ना त्यांना किती सेल्फ रिस्पेक्ट आहे. हो ना रोहन? हो पण माझ्या हट्टासाठी घेईल ना तू, हो ना रोहन? अगं, त्यापेक्षा तू हट्टच करू नकोस ना. हे बघ, तुझा मोठा भाऊ म्हणून सांगतो, तू हट्ट करण्यापेक्षा आता तू स्वतःला बदल. ब्रँडेड कपडे वापरणं बंद कर. सॉरी टू से, पण आता तू यांच्यासारखे साधे कपडे घालायची सवय लावून घे. नो ऑफेन्स रोहन, पण अरे आमच्या आदिराला सवय फॉरेन ट्रिप, तिकडेच सगळे शॉपिंग करते. पण आदिरा, आता हे सगळं बंद.